राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमानं चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे। अजय दास असं नराधम आरोपीचं नाव असून या नराधमानं मुलींचा खून करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनला गर्दी केली असून मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यावर नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। संरक्षण कायदा भेटलाच पाहिजे। आरोपीला फाशी दिलीच पाहिजे। आरोपीवर एन्काउंटर झालाच पाहिजे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आमची पोलीस आम्हाला न्याय द्या। व्यवस्थित क्यों म्हणाल त्याला पण फाशी द्या। आम्हाला न्याय पाहिजे, दुसरं काय न्याय पाहिजे। आमच्या मुलींचा त्याचा आमच्या बारीक पोरीला मारला त्याला पण इथं पैसे द्या। इथंच पाहून परत ते तसं करणार नाही असं करा त्यांना। आम्हाला फक्त न्याय पाहिजे ना आम्हाला त्याला पण आमच्या समोर फाशी द्या। फाशी द्या इथं आमच्या समोर आणि आमच्या मुलीचा उद्या तुमच्या आमच्या समोर आमच्या हातामध्ये तुम्हाला कारवाई नाही करता तर आम्ही करू शकतो। आम्ही करू शकतो कारवाई। फक्त फाशी पाहिजे आम्हाला। आमच्या तोड केलं त्याला फाशी पाहिजे। आमच्या समोर इथं फाशी द्या। उद्या दुसऱ्याला जातील फाशी द्यायचं। फाशी द्या आम्हाला फाशी द्या। आमच्या समोर शिक्षा द्या। आमच्या समोर आमची मुले बारकांना आम्हाला न्याय हवा। आमच्या समोर फाशी द्या।
आमदार साहेब कुठे गेले? तुम्ही आणि मी आम्ही मिळून त्याला फाशी द्यायची. झालं तुमचं कोणाकोणाला सांगायचं नाही. आपल्याला तुम्हाला आणि आम्हाला मिळून फाशी द्यायची. ठीक आहे, त्याच्यासाठी काम करणार. काही मिळून असताना पोलीस प्रशासनाने ऍक्शन घेतल्यामुळे तो आरोपी आपल्याला शासन होणारच आहे. फक्त तुमचं जे निवेदन आहे आम्ही देतो, आम्ही शांततेने बसतोय. निवेदन आईकडे लक्ष कोण देणार? ते परिवार भीक मागून खातो. सर तुम्हाला माहिती आहे मोरे साहेब, तुम्हाला भटक्या मुक्तांची परिस्थिती सगळी माहिती आहे. बॉडीचा अंतिम संस्कार सुद्धा होणार नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही निर्णय घ्या काहीतरी लवकर. निर्णय घ्यायचे आहे तो वरतून निर्णय होणार आहे. वरतून आम्ही इथं बसतो की वरती बरोबर का? खुर्ची हालल, सगळ्यांची खुर्ची हालल बरोबर बसल्या या म्हणा. त्या विचारा आम्ही रात्रभर जागून मदत करून आरोपी आणलेला आहे. आरोपीचा कुठलाही क्लू माझ्यासाठी निघावं, त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमावी ही आमची मागणी आहे. आणि ती मागणी घेऊनच आम्ही बसलो, शांततेने बसलो आणि पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. आणि पोलिसांनी 2 दिवसात ऍक्शन घेतलेली आहे, आम्हाला प्राऊड फील आहे पोलिसांवर. पण आमच्या सारख्या महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोकांवर अन्याय झाला, अजून आम्हाला न्याय नाही भेटला. कोणत्या सरकारचा नाही. राईनपाड्याचा हत्याकांड बघा, भोसरीमध्ये आता परवा दिवशी आमच्या मुलीवर अन्याय झाला, तिथं बी काहीच नाही. तिथं दिशेचा मर्डर झाला, तिथं पण काहीच नाही. त्या वास्टर दादाला 40 पोरांनी मारून टाकलं, तिथं बी काहीच नाही. मोहिनी दादाला पाळीच्या दिवसांनी 25 मुलींनी मारून टाकलं, तिथं न्याय नाही. मग आम्ही कसं जगायचं? म्हणून आमची मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता मुख्यमंत्री झाले, तुम्ही मागणी काय ठेवली होती मुख्यमंत्र्यांनी? परत महाराष्ट्रात भटक्या मुक्तांवर अन्याय होणार नाही हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं होतं. मग आता हा अन्याय झाला तर आता तुम्ही यांच्यासाठी अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आणण्यासाठी डायरेक्ट समिती नेमा आणि आरोपीला इथं भरचौकत एन्काउंटर करा. महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल की बाबा हैदराबाद पॅटर्न आपण इथं राबू. तुम्हाला लागतं तर आम्ही 5-10 लाख लोक अजून जमा करतो. ते किती वेळ लागतो येतच सगळेजण. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो, आम्ही जे काय बसतो शांततेने बसतो. पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो, आता जे काही कमिटमेंट केलेलं आहे ना, तुम्ही निवेदन द्या, आम्ही शासनाला कळवतो. आपल्या भावना, आपल्या सर्व भावना आम्ही शासनाला कळवतो. लेखी निवेदन द्या आणि 50,000 लोक जमा होत्या. बरोबर, ज्येष्ठ लोक, आमचे कमिटीचे लोक सगळे येतात आणि सगळे लोक तुम्हाला निवेदन देतील. तपासाला मदत करा. आम्हाला मदत करा. काही मिळून असताना पोलीस प्रशासनाने ऍक्शन घेतल्यामुळे तो आरोपी आपल्याला. राजगुरुनगर येथील भटक्या गोसावी समाजातील 2 मुलींची बलात्कार करून निगडून हत्या करण्यात आली. अतिशय गरीब कुटुंबातील मुली होत्या. वडील रोजंदारीसाठी नगर जिल्ह्यातून राजगुरुनगर येथे वास्तव्यास होते. काळ संध्याकाळी त्या वरच्या फ्लॅटमध्ये राहणारे परप्रांतीय जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं त्या दोन्ही मुलींचा बलात्कार करून खून करण्यात आला. रात्री पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे समजले. आमचा गोसावी समाज या घटनेचा गोसावी समाज महासंघातर्फे जाहीर निषेध करतो. तसेच आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख पुणे यांना निवेदन लवकरच देत आहोत. राजगुरुनगरमध्ये 2 लहान चिमुकल्यावरती अत्याचार होऊन तुमचा हत्या केल्याची घटना झाली आहे, काय प्रकरण? काल दिनांक 25 डिसेंबर रोजी खेड पोलीस स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे BNNS 137 प्रमाणे म्हणजे पळवून नेणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 2 मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या. त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे.
त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे. सर, त्या खोलीमध्ये 3 जण राहिले होते. यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करतायत. तर इतर याच्यात आरोपी काही निष्पन्न होत आहेत का? ह्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला. आतापर्यंत सांगितलं ना की त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे. अशा प्रकारचा दोन्ही मुलींना. त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला काय झालं? आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अधिक तपास सुरू आहे आमचा. मुली सुरक्षित आहेत का? म्हणजे साधारण सगळ्या जर या घटना पाहिल्या तर मुली कुठेतरी असुरक्षित आहेत, काय विश्वास द्याल? मुली पालकांनीही आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही याबाबतीत माहिती देत आहोत. आमच्या CWCच्या कमिटी आहे, त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे. या बाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, 12 दिवसापूर्वी निरगुड सर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली. त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे. काय प्रकरण होतं नक्की ते? त्या बाबतीत तपास सुरू आहे. तपासामध्ये जे पुढं निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई करण्यात. त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट कितपत आहे? माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये. सर, कधी राजकोट शहरामध्ये शहरीकरण होत आहे, अनेक परप्रांतीय या ठिकाणी राहतात. अशा भाडेकरूंची काही माहिती आहे, काय संकलन केलेलं आहे? भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली गेली पाहिजे. यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना, परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटिशीला उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो की जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे. आणि भाडेकरू कोण आहेत, काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत असताना घर मालकानं करणं अपेक्षित आहे. या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत. ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील, मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत. एक आरोपी अटक केला, अजून किती आरोपीच्यामध्ये संशय आहे तुम्हाला? आतापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे. पहाटे आम्ही आरोपी पहाटे आरोपी निष्पन्न केलेला आहे. आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे. खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्यावरती आणखी काय सांगू, परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी आहे. आरोपी ताब्यात आहे. 3 खून होत आहेत आपल्या ह्या परिसरामध्ये 15 दिवसामध्ये, ते अल्पवयीनांचे, आणि असे त्याला संदर्भ लागत आहेत. सुरक्षा कुठेतरी ऐरणीवर आहे का? पोलीस कमी पडतायत का? अशा प्रकारचं आपण म्हणू शकणार नाही, कारण जरी झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठं कमतरता केलेली आहे असं कुठं नाही. ज्यावेळेस आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. आरोपी रात्रीचंच तो निष्पन्न झालेला आहे. आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच त्यांची गुन्हा दाखल करून घेणे, त्याला पळून येणे बाबतीतला त्याचा तपास सुरू केला आणि तपासामध्ये लगेच ह्या गोष्टी पुढे निष्पन्न झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे. घरमालक असतील, पालक असतील, शेजारी असतील, यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजानेही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं, अशा गोष्टी करणं आवश्यक आहे असं वाटतं. नागरिक म्हणतायत आम्हाला असुरक्षित वाटते या घटनेत. ज्या भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस पेट्रोलिंग ठेवू, दक्षता घेऊ.